हाय फ्रेंड, आपलं स्वागत आहे शिवणकाम यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता पाहणार आहोत की 32 साईजचं पेपर कटिंग. उंची घ्यायची आहे. उंची आहे 13 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची शिलाईसाठी. आता एक सरळ रेष ओढून घ्यायची. हे 32 साईजचं ब्लाऊज आहे. याचा चौथा भाग घ्यायचा 8 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच वाढ घ्यायची. गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची. गळ्याची उंची 5.5 इंच घ्यायची. शोल्डर 3 इंच घ्यायचं. मोंडा 5.5 इंच घ्यायचा. मोंडा खोली पुढच्या भागासाठी 1 इंच, मागच्या भागासाठी 1.5 इंच. साठी 2.5 वर एक मार्किंग करायची. सरळ रेष ओढून घ्यायची. कटोरीसाठी 5 वर एक मार्किंग करायची. पुढच्या भागासाठी 1 इंच घेतलं होतं, त्यातून 2, सव्वा 2, 2.5 वर एक मार्किंग करायची. गळ्यापासून वर 1 वर एक मार्किंग करायची. कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. अशा प्रकारे कटोरीच्या ब्लाऊजचे सगळे माप टाकलेले आहेत. आता हे कट करून घेऊयात. गळ्याची रुंदी घ्यायची 2.5 इंच. उंची घ्यायची 10 इंच. साडेतीन वर एक मार्किंग करायची.
रुंदी घ्यायची 9.5 इंच. 3 वर एक मार्किंग करायची. क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा. बाहीची रुंदी घ्यायची 8.5 इंच. बाहीची उंची आहे 5 इंच. याच्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची शिलाईसाठी. वरून खाली 2.5 वर एक मार्किंग करायची. बाहीचा आकार देऊन घ्यायचा.